अमेरिका, इस्रायल, इराण युद्ध. मध्य पूर्वेतील संघर्ष एका धोकादायक नव्या टप्प्यात पोहोचला असून जागतिक तेल बाजारपेठा आणि सागरी सुरक्षा थेट धोक्यात आली आहे. दुबई टँकरवर हल्ला. इराण समर्थित हल्ल्यात दुबई बंदरात अल साल्मी नावाच्या कच्च्या तेलाने पूर्ण भरलेल्या कुवेती टँकरवर हल्ला झाला आहे. यामुळे आग लागली असून मोठ्या प्रमाणात तेल गळतीचा तातडीचा इशारा देण्यात आला आहे. ट्रम्प यांचा अल्टिमेटम. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी धमकी दिली आहे की जर तेहरानने होर्मुझची सामुद्रधुनी तात्काळ पुन्हा उघडली नाही तर तेथील वीज, तेल आणि पाणी शुद्धीकरण प्रकल्पांसहित नागरी पायाभूत सुविधा नष्ट केल्या जातील. संयुक्त राष्ट्रांचे शांतता सैनिक ठार. हिजबुल्ला विरुद्ध इस्रायलचे हल्ले तीव्र होत असताना गेल्या 24 तासांत दक्षिण लेबनॉनमध्ये संयुक्त राष्ट्रांचे 3 शांतता सैनिक एका इंडोनेशियन सैनिकासह ठार झाले. मृत्यूदंडाचा कायदा. इस्रायलच्या संसदेने एक कायदा मंजूर केला आहे ज्यानुसार लष्करी न्यायालयांमध्ये प्राणघातक हल्ल्यांसाठी दोषी ठरलेल्या पॅलेस्टिनींना मृत्यूदंडाची शिक्षा दिली जाईल. भारत, अंतर्गत सुरक्षा आणि अर्थव्यवस्था. नक्षलमुक्त भारत. गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेत घोषणा केली की देशाने आज 31 मार्चपासून नक्षलमुक्त होण्याचे आपले उद्दिष्ट प्रभावीपणे गाठले आहे. त्यांनी सांगितले की माओवादी नेतृत्व जवळजवळ पूर्णपणे मोडून काढण्यात आले आहे. महावीर जयंती. महावीर जयंतीनिमित्त भारताच्या बहुतांश भागात सार्वजनिक सुट्टी आहे. अनेक राज्यांमध्ये आज बाजारपेठा, बँका आणि शाळा बंद आहेत. आर्थिक मैलाचा दगड. आज 2025-26 हे आर्थिक वर्ष संपत असताना जागतिक तणावाच्या पार्श्वभूमीवर बाजारातील अस्थिरता दर्शवत 10 वर्षीय सरकारी रोख्यांवरील परतावा यील्ड 60% जास्त होऊन 20 महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला आहे. प्रादेशिक घडामोडी. म्यानमार लष्करी बदल. वरिष्ठ जनरल मिन आंग लांग यांनी लष्कर प्रमुख पदाचा राजीनामा दिला असून लष्कराची कमान जनरल ये विन ऊ यांच्याकडे सोपवली आहे. मिन आंग लांग यांना उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार म्हणून नामांकन मिळाले आहे. लाओस इंधन संकट. देश आर्थिक स्थिरीकरणासाठी संघर्ष करत असल्याने सरकारने नागरिक आणि व्यवसायांना इंधनाची बचत करण्याचे तातडीचे निर्देश जारी केले आहेत. क्रीडा आणि संस्कृती. IPL 2026 इंडिया का त्योहार जोरात सुरू आहे. विराट कोहली आणि देवदत्त पडिक्कल यांच्या दमदार कामगिरीच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू RCBने हंगामाच्या सलामीच्या सामन्यात मोठा विजय मिळवला. गेमिंग. आर्क रेडर्सच्या चाहत्यांना आज एक मोठे फ्लॅश पॉइंट अपडेट पाहायला मिळत आहेत ज्यामध्ये नवीन शत्रू आणि गेम प्ले मेकॅनिक सादर करण्यात आले आहेत.